काय मागण्या आज या ठिकाणी वाकरी पालखी तळाव शेतकरी संघटनेचे नेते गेली 20 वर्ष झालं शेतकऱ्यासाठी सातत्य आंदोलन करणारे ज्याच्यावर 30 ते 35 केसेस आहे अशा समाधानजी फाटे यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील ऊस दर संघर्ष समितीच्या वतीनं म्हणजे सोलापूर जिल्ह्यात जवळजवळ अर्धा डझनच्या वर शेतकरी संघटना आहे. जसं हे कारखानदार 30-35 जण मिळून 2800-2700 दर द्यायला शेतकऱ्याची गळचेपी करतात तसे आम्हीही सर्व जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना मिळून मी वास्तविक पाहता बळीराजा शेतकरी संघटनेचा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून काम करत आहे. अशा जिल्ह्यातील सर्व शेतकरी संघटना मिळून ऊस दर संघर्ष समितीच्या नावाखाली समाधान फाटे यांच्या नेतृत्वाखाली आज हे गांधीगिरी मार्गातून ऊसाला पहिला हप्ता 3500 रुपये मिळावा विना कपात म्हणून हे गांधीगिरी मार्गानं आंदोलन चालू आहे. कारण वास्तविक पाहता खाली ऊसाला पायत्याला 3500 कोण 3500-3600 वर दर आहे आणि आपल्या सोलापूर जिल्ह्यात 2800-2700 हे रतन खत्र्यावर जसा मिळून आकडा काढतात. यासाठी ऊस दर संघर्ष समितीच्या माध्यमातून समाधान फाटे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व शेतकरी संघटना काम करत आहे. बरं, खरं तर असं शेतकरी संघटना किंवा वारंवार आंदोलन किंवा उपोषण धरतात, पुन्हा शेतकऱ्यांचा विश्वास खरं तर उडेल किंवा आज शेतकरी म्हणतात की आम्ही संघटनेच्या मागं जातो आणि परत संघटनेचे लोक कुठं तर आतल्या दाराआड बैठकीने कुठंतरी मॅनेज होतं असं सुद्धा टीका होती. तसं काय होईल का? नाही तसं तुमचं म्हणताय ती बी वास्तविक पाहता त्याचा विचार केला जातो. कारण का तुम्ही म्हणताय त्याच्यामुळे आम्हाला शेतकरीचा प्रतिसाद कमी आहे. पण आम्ही सगळ्यांनी हेव देव बाजूला ठेवून जसं हे साखर सम्राट कोण भाजप असो कोण काँग्रेस असो मतासाठी यांची जिरवायला एक येते. आम्ही शेतकरी पोर आहे ना, आपण बी बाकीचं हेव देव बाजूला ठेवून एक शेतकऱ्याचा पोरग लढतं त्या पाठीशी तुम्ही झालं पण एक शेतकऱ्याच्या मागे आपण आपल्या हक्काच्या कामाच्या दामासाठी का लढू नये यासाठी आम्ही सर्व त्या बिचाऱ्या मागे आमचे 5 बांधव हे 4-5 जण उपोषणाला बसले आहेत. याच्या पाठीशी आम्ही सर्व ऊस उत्पादक असो संघटना असो ठाम त्यांच्या पाठीशी आहे. कितवा दिवस आहे आजचा आमचा पहिला दिवस आहे. उद्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलनं आपल्या या सोलापूर जिल्ह्यात होतील. कारण का कारखानदाराला बी जोपर्यंत ह्या सोलापूर जिल्ह्यातील मुजोर पालकमंत्र्याला जाग येत नाही, कारण का आज जवळजवळ महिना झालं कारखाना चालू आहे, हे विलेशनात गुंतलेत, ह्यांचं 12 ठिकाणी 15 ठिकाणी कमळ फुलवण्यात गुंतलेत. शेतकऱ्याच्या प्रश्नाला कुठे जागा आली पाहिजे का नाही?